नमस्कार मंडळी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच निवडून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत नाशिक जिल्ह्यामध्ये कंत्राट स्वरूपात पदभरती सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मित्रांनो ज्या जागा असतात त्या मेडिकल विभागाच्या सगळ्या जागा तुम्हाला असतात। त्यामध्ये पहिली पोस्ट आहे मित्रांनो IDSP पोस्ट आहेत। यासाठी एसटी साठी एकच जागा आहे। त्याचबरोबर पुढची आहे तो CPHC काउन्सिलर एक ओपन साठी जागा असणार आहेत। ह्या दोन्ही पदासाठी मित्रांनो एनी मेडिकल ग्रॅज्युएशन डिग्री लागणार आहेत। डिस्ट्रिक्ट लेवलला पोस्ट आहेत। 35,000 रुपये तुम्हाला पे स्केल असतात। पुढची पोस्ट आहे डेंटिस्ट, यासाठी एकूण 4 जागा असणार आहेत। त्यासाठी एसी साठी एक, ओबी साठी एक आणि ओपन 2 जागा असणार आहेत। त्यासाठी BDS विथ 2 वर्ष एक्सपिरियन्स आणि MDS रजिस्ट्रेशन लागणार आहेत। त्याचबरोबर 30,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहेत मेडिकल ऑफिसर आयुष UG साठी एकूण 2 जागा, व्हिजिएंट एक आणि ओपन एकच जागा, MBBS डिग्री आणि एक्सपिरियन्स असल्यास प्राधान्य असणार आहेत। त्याचबरोबर 28,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार। पुढची पोस्ट आहेत मेडिकल ऑफिसर RBSK मेल, यासाठी एकूण 8 जागा असणार आहेत। एसी साठी 2, ST साठी 1, NTB 1, SBC 1, SCBC 1, EWS 1 आणि ओपन 1 जागा। त्यासाठी MBBS डिग्री, BMS डिग्री विथ रजिस्ट्रेशन लागणार आहेत आणि एक्सपिरियन्स सुद्धा। त्याचबरोबर 28,000 रुपये पे स्केल तुम्हाला लागणार आहे। मित्रांनो जे वेकन्सी असतात त्या वेकन्सी तुम्हाला जे तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय जे कार्यालय असतात त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी जे जॉईनिंग असतात। पुढचे येतो या ठिकाणी मेडिकल ऑफिसर RBSK फिमेल साठी एकूण 7 जागा असणार आहेत। एसी साठी 1 जागा, ST साठी 2, व्हिजिएंट 1, SCBC 1, EWS 1 आणि ओपन 1 जागा। यासाठी पात्रता असणार आहेत BMS डिग्री विथ एक्सपिरियन्स। त्याचबरोबर 28,000 रुपये पे स्केल असणार। पुढची पोस्ट आहे न्यू नेटल ॲम्ब्युलन्स साठी ST साठी एकच जागा, 28,000 रुपये पे स्केल असणार आहे। त्याचबरोबर पुढची आहे तो न्यूट्रिशन डायनिस्टिस्ट साठी 2 जागा, ST साठी 1 आणि व्हिजिएंट साठी। त्यासाठी पात्रता असणार आहेत BSc न्यूट्रिशन होम सायन्स मधून आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहेत। 20,000 रुपये पे स्केल असतात। पुढची पोस्ट आहेत फिजिओथेरपिस्ट, यासाठी OBC साठी एकच जागा, डिग्री विथ फिजिओथेरपिस्ट आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहेत। 20,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहेत काउन्सिलर या पदासाठी एकूण 3 जागा असणार आहेत। ST साठी 1 जागा, OBC 1 जागा, ओपन 1 जागा, MSW डिग्री राहणार आहेत। त्याचबरोबर 20,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन एकूण 2 जागा, SBC 1 जागा, ओपन 1 जागा, 12वी प्लस लॅब टेक्निशियनचा डिप्लोमा लागणार आहे। 17,000 रुपये पे स्केल असणार। पुढची पोस्ट आहेत पॅरामेडिकल वर्कर, त्यासाठी एकूण 2 जागा, 12वी बरोबर पॅरामेडिकलचा कोर्स आणि 4 महिने सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहेत। 17,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहेत फार्मसिस्ट एकूण 4 जागा असतात। ST साठी 2 जागा, SBC 1 आणि ओपन 1 जागा, 12वी बरोबर डिप्लोमा इन फार्मसी लागणार आहे। त्याचबरोबर 17,000 रुपये पे स्केल लागणार। तर पुढची पोस्ट आहेत डेंटल हायजिस्ट, SC साठी 1 जागा, पात्रता 12वी बरोबर 2 वर्ष डेंटल हायजिस्टचा कोर्स लागणार आहे आणि वर्क एक्सपिरियन्स सुद्धा लागणार। 17,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहेत मायक्रोबायोलॉजी, यासाठी स्पेशलिस्ट असणार आहेत। ओपनची 1 जागा, मेडिकल ग्रॅज्युएशन डिग्री विथ पोस्ट ग्रॅज्युएशन लागणार आहे। त्याचबरोबर 2 वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहेत आणि काउन्सिलर रजिस्ट्रेशन वगैरे लागणार। 50,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहेत सायकोलॉजिस्ट, व्हिजिएंट साठी 1 जागा, यासाठी मिळतात तुम्हाला रिकॉर्ड म्हणजे जे सायकोलॉजी डिग्री असते ते लागणार आहेत। त्याचबरोबर एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहेत आणि काउन्सिलर रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार। 30,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहेत सोशल वर्कर साठी मिळतात व्हिजिएंट 1 जागा, MSW विथ 2 वर्ष एक्सपिरियन्स लागणार। 28,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार। त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला जर बघितल्या तर मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला भरायचं आहे। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज 6/11/2025 पासून ते 14/11/2025 पर्यंत भरायचं। अर्ज स्वीकृत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार नाशिक, याद्वारे तुम्हाला कार्यवेळ सकाळी 10:30 ते 5 ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे। तर मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला इच्छुक उमेदवार आहे नमुन्याचा अर्ज, वयाचा पुरावा, डिप्लोमा, डिग्री डिप्लोमा, सर्व डॉक्युमेंट्स, गुणपत्रिका, निमशासकीय शासकीय कामाचा अनुभव, जात प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन या ठिकाणी जायचं आहे। त्यासाठी मित्रांनो ओपन साठी 150 रुपये आणि कास्टसाठी 100 रुपये हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। हा डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक याद्वारे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। त्यासाठी मित्रांनो जर पदभरती असणार आहेत
11 महिने 29 दिवसासाठी तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला रिजॉईनिंग सुद्धा केलं जातं. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला nhm.महाराष्ट्र.dg.in हे वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो कोणतीही एक्झाम नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लास्ट इयरमध्ये जे क्वालिफाय एक्झाम असतात प्लस तुमची एक्सपिरियन्स वगैरे जे काय डॉक्युमेंट्स असतात त्यानुसार तुमची गुणांकन पद्धत असलेली तुम्हाला असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो हा फॉर्म इंग्लिशमधून भरायचा आहे. यासाठी उद्यासाठी फोटोशूट पाहिजे आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही फुल नेम तुमचं सगळं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. फादर सगळं नाव लिहायचं आहे. बर्थ डेट DDMMYY मध्ये लिहायचं आहे. ब्लड ग्रुप लिहायचा आहे. जेंडर मेल फिमेल, मॅरिटल स्टेटस लिहायचं आहे. एज लिहायचं आहे. त्याचबरोबर NHMचे कर्मचारी असले त्याचा तपशील लिहायचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन लिहायचे आहे. नेम ऑफ कास्ट लिहायचं आहे. ओरिजिनल कॅटेगरी लिहायची आणि अप्लाइड कॅटेगरी लिहायची. त्याचबरोबर तुमच्या ॲड्रेसमध्ये ॲड्रेस, स्टेट, पिनकोड आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा लिहायचा आहे. त्याचबरोबर मेल ID सुद्धा लिहायचा आहे. त्या पुढचा तो या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशनमध्ये तुम्ही कोणत्या म्हणजे कोणत्या सालापासून कधी सालाबद्दल तुम्ही डिग्री डिप्लोमा काय केला, युनिव्हर्सिटी बोर्ड विषय कोणता होता ते फायनल इयरला मार्क आणि पर्सेंटेज सुद्धा लिहायची आहे. त्याचबरोबर काही डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आहेत. त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, एज्युकेशन सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स, कास्ट, एज प्रूफ, आधार कार्ड आणि अदर डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स असल्यास त्याचा सिरियल नंबर, कधीपासून कधीपर्यंत काम केलं ते, एकूण वर्ष, ऑर्गनायझेशन नेम, डेजिग्नेशन, त्याचबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नंबर वगैरे असं स्वरूपात तुम्हाला ठिकाणी जे गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट असल्याचा सर्टिफिकेट आणि अनुभव सुद्धा लिहायचा. त्याचबरोबर खाली टोटल एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर प्रोसेस म्हणजे MSCT वगैरे काय असेल ते जोडा. टायपिंग स्किल, इंग्लिश चाळीस टायपिंग वगैरे काय असेल ते जोडा. जो डिमांड ड्राफ्ट काढला त्याचा नंबर वगैरे, तारीख टाकायची आणि बँकेचं नाव द्यायचं आहे. त्याचबरोबर पेपरस तुम्हाला 3 पेपरस सुद्धा द्यायचे. त्याचबरोबर नेम, प्लेस, डेट ऑफ फॉर्म, डेट लिहायचं आहे, सिग्नेचर करायचं आहे. यामध्ये हा ऑफिशियल यूजसाठी काही लिहायचं नाही. त्याचबरोबर नमुना आहे प्रतिज्ञापत्र, यामध्ये मध्ये तुमचं नाव द्यायचं आहे. त्यामुळे स्त्री यांचा मुलगा मुलगी काय असेल ते लिहायचं आहे. वय वर्ष, तुमचा पत्ता लिहायचा आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तुम्ही आज रोजी आहेत मुलांची संख्या लिहाय, नसेल तर 0 करा, असेल तर त्याचा आकडा टाकून तारीख लिहायची. त्याचबरोबर दिनांक, ठिकाण आणि तारीख आणि सही सुद्धा करायची आहे. ओके, तर ही तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.